नमस्कार. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सातारा यांच्यामार्फत दिनांक 13 मार्च 2026 रोजी एक अतिशय महत्त्वपूर्ण पत्र अर्थात हा शासन निर्णय आहे तो या ठिकाणी पारित करण्यात आलेला आहे आणि हे सर्व युवा प्रशिक्षणार्थ्यांना लागू असणार आहे. पहा काय सांगण्यात आलेलं आहे. या पत्रानुसार आपण सर्व माहिती पाहणार आहोत, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्व प्रति प्रशिक्षणार्थी उमेदवार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सातारा जिल्हा. आता हा सातारा जिल्ह्यांतर्गत निर्गमित करण्यात आलेला आहे. अशाच प्रकारचं सेम इतरही जिल्ह्यांतर्गत याच पद्धतीने पत्र जो आहे तो निर्गमित होईल, त्यामुळे सर्व युवा प्रशिक्षणार्थ्यांना हा लागू असणार आहे. विषय पहा. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांमध्ये प्राधान्याने लाभ देण्याबाबत. पहा, ज्या काही कौशल्य विभागामार्फत योजना राबविण्यात येत असतात यामध्ये स्टार्टअप रिलेटेड योजना असतील किंवा रोजगार मेळावे असतील किंवा इतर ज्या काही योजना असतील, तर त्यामध्ये त्या योजनांमध्ये प्रथम प्राधान्य मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांना देण्यासंदर्भात हा विषय या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे. पहा, उपरोक्त विषयांवे सातारा जिल्ह्यांतर्गत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमधून आपण 11 महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केले असल्यास आपल्यासाठी कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या व शासनाच्या इतर विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध रोजगार स्वयंरोजगार योजनांमध्ये आपल्याला प्राधान्य देण्याबाबत शासन निर्णय हा निर्गमित करण्यात आलेला आहे. ज्या युवा प्रशिक्षणार्थ्यांनी 11 महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे अशा प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. त्या कशा पद्धतीने पहा, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमार्फत ITI मध्ये जे अल्पमुदतीचे कोर्सेस आहेत, अर्थात जे पार्ट टाइम कोर्स आहेत, रोजगारक्षम अभ्यासक्रम आहेत, त्यामध्ये जर आपल्या कौशल्यात वाढ करू इच्छित असाल तर आपण सदरच्या कोर्सेससाठी प्रवेश घेऊ शकता. त्यासाठी प्रशिक्षणार्थ्यांनी आपल्या जवळच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस भेट द्यावी व आपला प्रवेश निश्चित करावा. ओके, तर आता ज्या प्रशिक्षणार्थ्यांना आपल्या कौशल्यामध्ये भर करायचा आहे, शॉर्ट टर्म कोर्स करायचा आहे, अशा प्रशिक्षणार्थ्यांनी ITIला व्हिजिट द्यायचा आहे. ITIवरती शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेवरती जे काही कोर्स तुम्हाला करावायचा आहे त्या ठिकाणी तुम्ही त्या कोर्सकरिता त्या ठिकाणी ॲडमिशन जो आहे तो घेऊ शकता, असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा काय आहे पहा. उद्योग विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अर्थात CMEGP व प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम PMEGP अर्थात या योजना पूर्वीपासून चालू आहेत. या योजनेच्या माध्यमातून विविध सुशिक्षित बेरोजगार तरुणांकरिता उद्योग व्यवसाय उभा करण्याकरिता त्या ठिकाणी मार्गदर्शन दिलं जातं आणि कर्ज देखील पुरवठा केला जातो. कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन देखील करण्यात येते. तरी सदर या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून खाजगी औद्योगिक आस्थापनेत आपल्याला रोजगार संधी उपलब्ध करून देण्यात येईल. तरी रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी विभागाच्या ज्या काही ऑफिशियल वेबसाईट आहे rozgarmahaswayam.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरती भेट द्यावी असं स्पष्टपणे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर पहा प्रशिक्षणार्थी मित्रांनो, या पत्रामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले आहे की ज्या काही शासनामार्फत कौशल्य विभागामार्फत विविध योजना राबविण्यात जात असतात त्यामध्ये प्रथम प्राधान्य या ठिकाणी दिलं जाणार आहे. तसेच ज्या प्रशिक्षणार्थ्यांना रोजगाराची नितांत गरज आहे त्यांनी विविध रोजगार मेळाव्यामध्ये पार्टिसिपेट करायचं आहे, भाग घ्यायचा आहे. त्या ठिकाणी तुम्हाला ज्या काही कंपन्या येतात प्रायव्हेट सेक्टरमधल्या त्या कंपन्यांमध्ये तुम्हाला नोकरी देखील या ठिकाणी लागू शकते असं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. परंतु जे प्रशिक्षणार्थी शासकीय आस्थापनांमध्ये प्रशिक्षण घेतलेलं आहे त्यांच्या प्रशिक्षणार्थ्यांच्या अनुभवाच्या आधारे त्यांना कुठल्याही प्रकारची या ठिकाणी संधी जी आहे ते किंवा आहे त्या आस्थापनामध्ये कायमस्वरूपी रोजगार मिळण्याची जी काही डिमांड आहे ते कुठेही फुलफिल होत आहे असं तरी या पत्रामधून आपल्याला नमूद होत असताना दिसत नाही. परंतु जर तुम्हाला तुमचा स्वतःचा व्यवसाय उद्योग उभा करायचा आहे तर तुम्हाला त्या ठिकाणी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम CMEGP व प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम PMEGP या योजनेच्या अंतर्गत उद्योग व्यवसाय सुरू करण्याकरिता मार्गदर्शन देखील दिलं जाणार आहे आणि कर्ज देखील दिलं जाणार आहे.
आता ही योजना पूर्वीपासून सुरू आहे. या योजनेबाबत डिटेलमध्ये मी व्हिडिओ बनवेल. तुम्हाला कशा पद्धतीने कर्ज तुम्ही काढू शकता बँकेमधून, कोणते कोणते डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत, डिटेल व्हिडिओ जो आहे तो मी तुमच्यासाठी नक्कीच बनवणार आहे. त्यामुळे प्रशिक्षणार्थी मित्रांनो, या पत्रामध्ये काही विशेष बाब म्हणून दुसरं काही देण्यात आलं नाही, परंतु काल विधानभवनामध्ये जे काही मंत्री मंगलप्रभात लोढा साहेबांमार्फत सांगण्यात आलेले आहे तेच या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे. ओके, तर या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील, लोन कसा मिळवायचा या संदर्भात, तर तुम्ही नक्की कमेंट्स करून विचारू शकता. मी डिटेल व्हिडिओ जो आहे तो कोणते कोणते आवश्यक डॉक्युमेंट लागणार आहेत त्या संदर्भात, अर्ज दाखल कसा करायचा आहे, लोन कसा मिळवू शकतो आपण, त्या संदर्भात नेक्स्ट व्हिडिओ नक्की बनवूयात. ओके, तर भेटूयात पुढील अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. धन्यवाद.